नमस्कार, मी वर्षा. पीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांतीनिमित्त लागणारे खुसखुशीत असे तिळगुळ लाडूंची रेसिपी पाहूयात. चला तर वळूयात कृतीकडे. इकडे गॅसवर कढई ठेवून इथे मी 100 ग्रॅम शेंगदाणे मंद ते मध्यम गॅसवर अगदी खरपूस भाजून घेतले आहेत. त्यानंतर 25 ग्रॅम डाळव म्हणजेच भाजकी चणा डाळ मंद गॅसवर नुसतीच गरम करून घेतली. ही भाजलेलीच असते त्यामुळे जास्त भाजायची नाही. मग पाव किलो तीळ मंद ते मध्यम गॅस फ्लेमवर अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. थोडासा भाजल्याचा सुगंध यायला लागला आणि थोडा रंग गडद दिसायला लागला, की आपले तीळ भाजून झालेत असे समजायचे. खूप जास्त लाल करायचे नाहीत, नाहीतर ते तिळाची चव कडवट होते. त्यानंतर 1 वाटी सुकं खोबरं किसणीने किसून घेऊन वजनी प्रमाणात 100 ग्रॅम कढईत घेतले आणि हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घेतले. थोडे कोमट असतानाच हाताने कुस्करून बारीक करून घेतली. आता एका ताटात भाजलेले तीळ, कुस्करलेले सुके खोबरे, मिक्सरला फिरवून घेतलेला शेंगदाण्याचा कूट, भाजलेली चणा डाळ असे सर्व जिन्नस एकत्र करून घेतले. इथे तुम्हाला आवडत असेल तर 1 चमचा वेलची पावडरही घालू शकता. पण मला तिळाचीच चव आवडते म्हणून मी इथे नाही वापरली. सर्व तयारी झाल्यावर इकडे कढईत पाव किलो तिळासाठी पाव किलो चिक्कीचा गूळ सुरीने किसून कढईत घेतला आणि त्यात 2 चमचे तूप घातले. मग गॅस फ्लेम मंदपेक्षा थोडी मध्यम करून गूळ वितळून घेतला. गूळ पूर्ण वितळल्यानंतर गॅस फ्लेम लगेचच मंद केली आणि 2 मिनिटं आणखीन गूळ शिजवून घेतला. गुळावरचा फेस कमी झाल्यावर एका वाटीत पाणी घेऊन एका चमच्याने त्यात गुळाच्या पाकाचे 5-6 थेंब वाटीत टाकले आणि मग बोटांनी एकत्र करून त्याचा गोळा होतोय का ते पाहिले. असा एकदम थोडासा कडक गोळा झाला की आपला पाक तयार आहे असे समजायचे. मग एकजीव करून घेतलेले सगळे जिन्नस पाकात घालायचे आणि मग गॅस फ्लेम मंद ठेवून पाक व सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आणि मग गॅस बंद करून कढई गॅसवरून खाली घेऊन एक वाफ केल्यानंतर लगेचच लाडू वळायला घ्यायचे. हे लाडू आपल्याला थोडे गरमच असताना वळावे लागतात. झटपट वरवरच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे हातावर घेत लाडू वळायचे. या प्रमाणात माझे 70 लाडू तयार झाले. मिश्रण कोमट असेपर्यंत झटपट लाडू वळून घेतले की अगदी शेवटपर्यंतचे तुमचे लाडू वळले जातील. जर मिश्रण थंड केले तर कोरडे होते आणि मग लाडू वळला जात नाही आणि अशा प्रकारे पाक तयार केलेला असेल तर अगदी खुसखुशीत असे लाडू तयार होणारच. अशाच प्रकारच्या रेसिपीजसाठी या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.